विश्वास इच्छुक आहे ते कमळच्या चिन्हावर लढतील, म्हणजे संजय राऊतांनी आरोप केले। आता हे शिवसेना ठरवणार का आम्ही कोणत्या चिन्हावर लढवायचं म्हणून, आमच्या मित्रपक्षांनी कोणत्या चिन्हावर लढवावं म्हणून। माझं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा। मी पुन्हा पुन्हा सांगतोय की त्यांनी फक्त एक जागा निवडून, संजय राऊतांनी कुठल्याही सुरक्षित मतदारसंघात उभं राहावं आणि त्यांनी निवडून देऊन दाखवा। वारंवार हे कपिल सर बूम पुढे घ्या। एक जुना व्हिडिओ ट्विट केला आहे। मुख्यमंत्री फ्रंट सीटला बसलेले आहेत, मधल्या सीटवर तुम्ही, अजितदादा, देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे असे बसलेले होते। मग काय झालं, काय अडचण काय? त्यांना दौरा केला नसतं तरी एवढी दाटीवाटी त्यांना अडचण काय मला असं वाटतं। आता आम्ही एका गाडीमध्ये 4 जण बसू, 3 जण बसू का 5 जण बसू, त्यांना अडचण काय? त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये मोकळं चोकळं बसावं, कारण त्यांच्याकडे भरपूर स्पेस आहे। त्यांच्याकडे गाडीत बसायला लोकच नाही आहेत, तर त्यांनी एका गाडीत एक जण फिरलं तरी चालेल। उद्धव ठाकरेंना गाडी द्यायची इच्छा आहे का? या गर्दीमुळे उद्धव ठाकरेंना गाडी उद्धव ठाकरे सुद्धा या गाडीमध्ये येण्याची इच्छा आहे का? नाही हे मला माहिती, हे त्या बाबतीमध्ये ते सांगतील, पण आमच्या गाडीमध्ये आम्ही किती लोक बसतो आहोत याची काळजी तुम्ही करू नका। तुमच्या गाडीमध्ये तुम्ही मोकळे चोकळे बसा, तुमच्या गाडीमध्ये खूप जागा आहे, तुमच्या गाडीत बसायला कोणी तयार नाही। जागा मिळेल का या गाडीमध्ये? उद्धव ठाकरेंना या गाडीत जागा मिळणार आहे का? सुशील कुमार शिंदे बोल रहे हैं कि उनको भी उनकी बेटी को भी